मुलाखतीत हा दावा केला होता। आणखी एक मोठी बातमी, विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांची। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतरची ही मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया आपण पाहतोय। विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा, दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असं यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होईल असं देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत। तर विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिली आहे। तर मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्यानंतरची मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय। तर विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये वाढ होईल असा विश्वास सुद्धा फडणवीसांनी व्यक्त केलाय। नुकताच देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आलेली ही प्रतिक्रिया, विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प, त्यासोबत 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये वाढ होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर। तर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यानंतरची मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आणि यातली मोठी घोषणा ती म्हणजे देशामध्ये 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर निर्मित केले जाणार आहेत आणि त्या संदर्भात फडणवीस म्हणतात की या 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ होईल। तर विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण देशवासियांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं होतं। आपल्याला कोणकोणत्या बाबतीमध्ये दिलासा मिळतो याकडे, मात्र ज्या काही घोषणा आता अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या देशाकडनं, त्यामध्ये 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली, त्यामुळे जीडीपीमध्ये वाढ होईल असं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। त्यासोबत विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आली आहे। तर केंद्रीय अर्थसंकल्पानंतरची ही महत्त्वाची प्रतिक्रिया आहे मुख्यमंत्री फडणवीसांची। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तसंच 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची जी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे, त्या निर्णयामुळे जीडीपीमध्ये वाढ होईल असं सुद्धा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे। अनेक महत्त्वाचे असे